जालन्यात खळबळ. जालन्यात संत गजानन हॉस्पिटलमध्ये खून. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील संत गजानन हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नाव अमोल राजेंद्र दोडके. घटनास्थळ संत गजानन हॉस्पिटल जालना. सद्यस्थिती पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अमोल राजेंद्र दोडके या तरुणाचा मृतदेह हॉस्पिटलच्या परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अमोलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या याबाबत शहरात चर्चांना उधाण आले. पोलीस सध्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे दोडके कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण जालना शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काय आहे अमोलच्या मृत्यूमागचे गूढ? पोलीस तपासात काय निष्पन्न होणार? पाहत रहा ताज्या अपडेट्स जलजला न्यूजवर. काल सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता. ऑपरेशन थिएटर मध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे. डब्बा पण नव्हता आणला, ते लवकर आलता तो घरून. तर आम्ही रात्री त्याला कॉल केली, ड्युटी सुटली तर घरी येईना म्हणून कॉल केले. त्याने कॉल उचलला नाही. परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही. मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली. त्याची तरी फोन उचलला नाहीये. मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या म्हणलं. नेमकं फोन करून उचली ना. त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये. मग यायला मी म्हणलं जाऊन बघा. हे बघायला आले तर डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत होतं. त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते. पण आम्ही तिथं खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन देईना नाही. तिघी जणी अशा हातात धरून उभा होते. आता आल्यावर तुम्ही काय पाहिलंय ओटीमध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितलं मी पूर्ण. असं सगळं ते काय ते सगळं ते लागलेलं दिसतं ना, ब्लड लागलेले, हाताला लागलेले ब्लड आहे पूर्ण पडलेलं डोक्याला. आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही. ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं. त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं. अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच पळत आलो. तुम्हाला काही संशय वगैरे आहे का? मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना की असं झालं, तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे. मग हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना, इथं ते ड्युटीला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं. तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं. वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता, त्याचा वाद नव्हता, काही नव्हता. तुम्हाला घातपाताचा काही संशय? मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, तर डॉक्टर हसत होता. ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला. फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता. त्याचा 8-8:30चा टायमिंग आहे वाटतं. रोजच्या टायमाला घरूनच निघला तो. इथं करतो तो. कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो. घंटा कॉल त्याचे वेगळे असते. ते ड्युटीला इथंच होता तो. त्याला 2-3 महिने झाले त्याला, आणि ते ओटी मध्येच कामाला होता. 15 वर्षापासून त्याला एक्सपिरियन्स आहे त्याला. तर त्यांनी पहिलं केलं, कॉल करत होता तर डॉक्टरला त्याला बोलवलं होतं की तू इथे ये म्हणून ड्युटीला. तुमचं नाव सांगा, त्याचं काय नाव आहे तुमचं? लता राजेंद्र दोडके, मी तिची आई आहे. तुमचं नाव काय? अमोल राजेंद्र दोडके. गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोडके. यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला. ऑपरेशन थिएटर मध्ये आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत. बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी PM करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे. काय संशय? हा, आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण PM रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. PMच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे तो. आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत. आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत. अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही तिचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे. कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत.